कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे। एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। कर्जमाफीमुळे पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्यापासून कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे आणि यासाठी एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यात येणार आहे। दरम्यान प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सुमारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले असून पात्र शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मात्र मोकळा होणार आहे। सुशांत सावंत अधिक माहिती देत आहेत। सुशांत, यामध्ये जे प्राप्तिकर भरणारे आहेत त्या शेतकऱ्यांचा एक प्रकारे त्यांना याचा लाभ मिळताना दिसत नाहीये, काय अधिक माहिती? अगदी खरं आहे प्रसन्न सर। सुरुवातीला सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की जे शेतकरी प्राप्तिकर भरतायत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही आणि त्यानुसार सरकारने जी आहे ती प्रत्येक शेतकऱ्याची डेटा पडताळणी जी आहे ती सुरू केली होती। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांची डेटा पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये 94,000 शेतकरी जे आहेत ते या योजनेतून अपात्र ठरलेले आहेत। यामुळे सरकारचे जवळपास 1,886 कोटी रुपये वाचल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सहकार विभागाकडून मिळते। मात्र सर, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी हीच आहे की उद्या एका दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जे पात्र ठरलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे आणि जवळपास 7,000 कोटी रुपये एका दिवशी वितरित केले जाणार आहेत। आपण बघितलं असेल तर पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमची पडताळणी देखील सुरू आहे आणि आता अशीच पडताळणी आता राज्य सरकारकडून केली जाते आणि जवळपास उद्या जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जाणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।